नेक्स्ट चॅप्टर हायड्रोकार्बनमध्ये सेकंड अल्किन्स. तर अल्किन हा हायड्रोकार्बनचा सेकंड पार्ट आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन आहे. अल्किन्स आर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग ॲट लिस्ट वन कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे अल्किनमध्ये कोण असेल? कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल. अल्किन्स विथ वन वन Alkenes with one carbon-carbon double bond containing two hydrogen atom less than corresponding alkane. म्हणजे यामध्ये अल्किनमध्ये कोण राहणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड राहणार आहे आणि अल्केनपेक्षा 2 हायड्रोजन कमी राहणार आहेत, लेस दॅन करस्पॉन्डिंग अल्केन्स. फॉर एक्झाम्पल इथेन आहे. इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 आहे. तर इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H4 येईल. म्हणजे करस्पॉन्डिंग अल्केनपेक्षा 2 हायड्रोजननी कमी होतो, म्हणजे त्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड येतो. दे हॅव जनरल फॉर्म्युला CnH2n. म्हणजे कोण आहे? जनरल फॉर्म्युला CnH2n, वेर n इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम, दॅट इज 2, 3, 4 एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी जनरल फॉर्म्युला कशासाठी दिला जातो? दिलेला मॉलिक्युलर फॉर्म्युला करेक्ट आहे का रॉंग आहे हे कन्फर्म करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? जनरल फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. नेक्स्ट कन्सेप्ट आयसोमेरिझम इन अल्केन्स. तर आयसोमेरिझम आपण कशाला म्हणतो? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल पण डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट असेल, त्याला काय म्हणतो आपण? आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम ही आपल्याला कोणामध्ये पाहायचं आहे? अल्किनमध्ये पाहायचं आहे. मग अल्किन हा म्हणजे अल्किनची सिरीज ही कार्बन 2 पासून स्टार्ट असते, पण आयसोमेरिझम ही ऑनवर्ड C3 कार्बनच्या पुढं असेल. म्हणजेच अल्किन्स विथ मोर दॅन 3 कार्बन ॲटम शोज बोथ स्ट्रक्चरल अँड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे किती कार्बन पाहिजे आयसोमेरिझमसाठी? 3 कार्बन ॲटम्स, म्हणजे कमीत कमी 3, म्हणजे 3च्या पुढे जे कार्बनची संख्या आहे त्यामध्ये आयसोमेरिझम असेल. तर त्या आयसोमेरिझमचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, सेकंड आहे जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अल्किन्स विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H8 इज ब्युटीन. म्हणजे कोण आहे? ब्युटीन आहे. मग यामध्ये आपल्याला त्याचे आयसोमेरिझम 3 डिफरंट फॉर्ममध्ये घेतलेले आहेत. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH, CH2, CH3. मग याचे आयसोमर्स आपण 3 केलेले आहेत. फर्स्ट आयसोमर आहे ब्यूट 1 इन CH2 CH डबल बॉन्ड CH, CH3. म्हणजे या ठिकाणी कार्बनची संख्या किती आहे? 4 आहे. म्हणजे यामध्ये कुठल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे? सेकंड पोझिशनला. म्हणून कोण आहे? ब्यूट 2 इन. म्हणजे यामध्ये सुद्धा कार्बनची संख्या किती आहे? 4 आहे. त्यानंतर थर्ड आहे CH2 डबल बॉन्ड C, CH2, CH3. म्हणजे या ठिकाणी कुठल्या पोझिशनला डबल बॉन्ड आहे? फर्स्ट पोझिशनला आहे. सबस्टिट्यूएंट कुठल्या पोझिशनला आहे? सेकंडला आहे. म्हणून 2 मिथिल प्रोप 1 इन. म्हणजे या सिलेक्टेड चेअरमध्ये कार्बनची संख्या किती आहे? 3 आहे. आणि एक कार्बन काय म्हणून कन्सिडर केलेला आहे? ॲज अ सबस्टिट्यूएंट. म्हणजे स्ट्रक्चर फर्स्ट अँड थर्ड अलॉंग विथ सेकंड अँड थर्ड आर द एक्झाम्पल ऑफ चेन आयसोमर्स. म्हणजे कसे आहेत? चेन आयसोमर्स आहे. दे डिफर इन कार्बन चेन लेंथ स्ट्रक्चर. फर्स्ट अँड सेकंड आर द एक्झाम्पल ऑफ पोझिशन आयसोमेरिझम बिकॉज दे डिफर इन पोझिशन ऑफ डबल बॉन्ड इन द सेम कार्बन चेन. म्हणजे या ठिकाणी कशा फरक आहे? चेनमध्ये डबल बॉन्डची पोझिशन चेन आहे. फर्स्ट स्ट्रक्चर आहे, फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड आहे. सेकंड आहे, सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे. थर्ड आहे फर्स्ट पोझिशनला. सेकंड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. द आयसोमेरिझम विच अरायजेस ड्यू टू द डिफरन्स इन स्पॅशल अरेंजमेंट ऑफ ॲटम ऑर ग्रुप्स अबाउट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम इज कॉल्ड जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे यामध्ये आयसोमेरिझम ही कशी आहे? ड्यू टू डिफरन्स इन स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम. स्पॅशियल म्हणजे स्पेसमध्ये असेल. कोणाची आहे? ॲटम्स असेल किंवा कार्बन्स असेल. कोणावर असेल? अबाउट डबली बॉन्डेड कार्बन ॲटम, दॅट इज द जिओमेट्रिकल
आयसोमेरिझम. मग यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये स्पेशल अरेंजमेंटनुसार 2 टाइप्स आहेत. एक आहे सिस आयसोमर आणि दुसरा आहे ट्रान्स आयसोमर. इफ the two atoms or groups bonded to each end of the carbon-carbon double bond are different, the molecule can be represented by two different spatial arrangements. The group are as follows. तर यामध्ये दिलेलं आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड हे एक्स एक्स ग्रुप हे सेम साईडला आहेत, वाय वाय ग्रुप हे सेम साईडला आहेत. इथे सुद्धा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि सेम ग्रुप एक्स आणि वाय ह्या कुठल्या ग्रुप्स नाहीत, आपण कन्सिडर केलेला आहे. हा वाय वाय हे कशा पोझिशनला आहे, अपोजिट पोझिशनला, म्हणजे सेम ग्रुप आर प्रेझेंट ऑन अपोजिट साईड. म्हणजेच या ठिकाणी काय असेल, जर सेम ग्रुप किंवा आयटम्स कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या सेम पोझिशनला असेल तर तो सिस आयसोमर असेल आणि सेम ग्रुप ऑन अपोजिट साईडला असेल तर तो कोण असेल, ट्रान्स असेल.